हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज बनवणार आहे धाबा स्टाईल पालक. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा डाळ पालक वगैरे किती छान लागते, लसूण पालक, डाळ पालक. असे मी बनवणार आहे घरच्या घरी पालक मुलांसाठी. आज सॅटर्डे, शनिवार आहे. आज मुलांना सुट्टी पण आहे. काहीतरी पौष्टिक थंडीच्या दिवसात खूप छान असते. पालेभाज्या खाल्लेल्या इतकी छान हिरवीगार पालकाची भाजी, मेथीची भाजी असे आले होते बाजारामध्ये. मी घेऊन आले आणि मस्तपैकी ढाबा स्टाईल पालकाची भाजी बनवणार आहे. बघा कंटिन्यू. सगळ्यांना येत असेल पण तरी पण मी ट्राय केली आमच्या पद्धतीने कशी बनवायची कशी नाहीत. तर बघत राहा कंटिन्यू. बघा असं हरभऱ्याची डाळ पण घेतली आणि मुगाची डाळ अशी पालक कट करून घेतली, धुवून घेतली आधी 2-3 पाण्याने. त्याच्यातली माती वगैरे सगळी निघून जाते. मग धुवून घेतली आणि नंतर कुकरमध्ये थोडीशी पातेल्यामध्ये टाकली. कुकरमध्ये नाही लावायची, मी पहिली कुकरमध्ये लावून शिजवून घ्यायची. पण आता मला हॉटेलसारखी बनवून बघावी कशी होती. खूप छान होती बरं का. बघा शेवटपर्यंत मस्त अशी थोडी 5-10 मिनटं गॅसवर उकळून घ्यायची भाजी. जास्त काय शिजून द्यायची नाही, अर्धवट अशी शिजवायची पाण्यात पातेल्यामध्ये टाकून. कुकरमध्ये नाही टाकायची, कुकरमध्ये टाकलं ना गाळ होऊन बसल. त्याच्यामुळं पातेल्यामध्ये थोडीशी शिजवून घेते. थोडे पाणी टाकलं असं बघा, पाणी टाकून घ्यायचं. 10-15 मिनटं, जास्त वेळ नाही ठेवायची. मस्त उकळी वगैरे फुटली की तिला काढून घ्यायचं बाहेर. छानपैकी शिजली बघा, अर्धवट शिजली, पूर्ण काय शिजवायचीच नाही तिला. मस्त छान कलर येतो हिरवागार असा पालकाच्या भाजीचा. नंतर पाणी वगैरे काढून घ्यायचं साईडला. आणि ते पाणी काय फेकून द्यायचं नाही. ते पाणी आपल्याला नंतर डाळ शिजायची असते ना, ती हरभऱ्याची आणि मुगाची, त्याच्यामध्ये टाकायचं असतं पाणी. ते खूप पौष्टिक असतं पाणी. असं मग डाळ वगैरे धुवून घेतली. घरच्या डाळी होत्या. आणि मुगाची डाळ कशी घ्यायची माहिती का, सालासकट असलेली डाळ खूप छान लागते, त्याची टेस्ट वेगळीच लागते. पण माझ्याकडची संपली होती म्हणून मी दुसरी डाळ टाकली, पिवळी मुगाची डाळ. मग असं ते पालकाचं पाणी पण टाकून घेतलं. मग कुकर लावते, कुकरच्या शिट्ट्या करून घेते. त्याच्यात हळद टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि तेल टाकलं. ते टाकल्यामुळं काय होतं आहे, पाणी वरती येत नाही. जे कुकरला शिट्टी होताना ते बाहेर पाणी येतं का, ते तेल टाकल्यामुळं वरती येत नाही. मग असं तेल वगैरे टाकून घेतलं. मस्तपैकी डाळ शिजवून घेतली. छान मस्त गाळ अशी डाळ, हरभऱ्याची मुगाची अशी डाळ मस्त शिजून झाली. डाळ शिजते तोपर्यंत मी कांदा कट करून घेतला, लसूण सोलून घेतला. मस्त गावरान लसूण आहे आमच्या गावाकडचा बघा. असं जास्त काय कट नाही केलं, थोडासा ठेसल्यासारखं केला. अद्रक पण होती त्याच्यामध्ये, अद्रक पण थोडीशी बारीक करून घेतली. आणि 2 टमाटे घेतले, छानपैकी कट करून घेतले. तोपर्यंत डाळ शिजत होती, तोपर्यंत बाकीचं साहित्य तयार करून घेतलं. मस्तपैकी पितळाच्या कढईमध्ये फोडणी दिली. बघा तुम्ही छान. आता पितळाचे स्टीलचे भांडे जास्तीत करून वापरायला लागलेत आता. नको वाटते ते जर्मलचे वगैरे पातेले पण मी सगळे ठेवून दिलेत आणि काहीतरी मोडूनच टाकलेत. नकोच ते जर्मलचं म्हणतात नाही खाल्लेलं, त्याच्यामध्ये खाल्लेलं चांगलं नसतं. म्हणून पितळाचे किंवा स्टीलचेच आता कढाईचा उपयोग करते. भाजीसाठी, चहासाठी, दुधासाठी पण पितळाचेच पातेले, चहासाठी पण पितळच पातेलं आहे माझ्याकडे. हे असं मस्त तेल टाकून घेतलं, थोडीशी मोहरी टाकली, मग जिरे पण टाकले. थोडे जास्त जिरे टाकायचे कारण की जिरेने खूप छान टेस्ट येते ह्याला. जिरा पावडर पण टाकायचं, मी दाखवते पुढे गेल्या. मस्त छानपैकी कुटून घेतलेला अद्रक लसूण टाकून घेतला, तेलामध्ये थोडासा फ्राय होऊन दिला. लालसर झाल्याच्या नंतर मस्तपैकी लाल झाला बघा किती छानपैकी. आणि नंतर टाकला कांदा परतून घ्यायचा. थोडंसं मीठ पण टाकायचं म्हणजे लवकर कांदा सॉफ्ट होतो आणि परताला जातो पटापट नाही का. मग थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलं त्याच्यामध्ये. नंतर टमाटे वगैरे कट करून ठेवलेले ते पण त्याची मस्तपैकी अशी पेस्ट करून घ्यायची कांदा टमाट्याची. टमाटे पण टाकून घेते. छान कांदा लालसर झाला असं मस्तपैकी. मग टमाटे टाकले आणि त्याची पण मस्त छान असं परतून घ्यायचं. थोडा टाईम लागतो बरं का ही भाजी करायला. खूप टेस्टी लागते, खूप टेस्टी. करून बघा तुम्ही नक्कीच. ज्यांनी कोणी केली नसेल ढाबा स्टाईल पालक, त्यांनी खरंच करून बघा, खूप छान लागते. मी पहिल्यांदाच ट्राय केली. सख्या बहिणी सख्या जावा त्यांच्या ब्लॉगमध्ये बघितली, कालच बघितली आणि आज ट्राय केली माहिती का. त्यांचे ब्लॉग मी सगळे बघते आणि छान असतात ब्लॉग आणि त्याच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला पण भेटतं. त्याच्यामुळे मी त्यांचा ब्लॉग कधी नाही सोडत. जिरापूड हिंग पण टाकतात बघा, पण माझ्याकडे हिंग नव्हतं त्याच्यामुळं मी हे टाकलं. हळद, आपलं लाल तिखट घरचं, जिरापूड आणि धनापूड
एवढंच टाकलं, बाकी काही नाही टाकलं मी. ते मसाले वगैरे वगैरे टाकले ना त्याची टेस्ट वेगळीच येते. त्याच्यामुळं पालकाच्या भाजीला, मेथीच्या भाजीला, शापूच्या भाजीला असं काही टाकायचं नसतं. मसाले हे आपले साधी सिंपलच भाजी खूप छान आणि टेस्टी पौष्टिक होती मुलांना खाण्यासाठी. मस्त असं पेस्ट करून घेतलं टमाटे, कांदे आणि मग नंतर छानपैकी ते तेल सुटल्याच्या नंतर आपण शिजून घेतलेली डाळ होती का ती पण टाकून घेतली छानपैकी. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ पेस्ट किती पौष्टिक मुलांना मुलांच्या पोटात पालक पण जाते आणि छानपैकी डाळ आणि आपली हरभऱ्याची डाळ हे पण सर्व पौष्टिकच असतं. मुलांना खूप असं खात नाहीत ना पालक, असं काहीतरी वेगळं केलं ना ते पण त्यांच्या मुलांच्या पोटामध्ये पालक वगैरे. पालक तर प्रज्वल अजिबात पालकाची भाजी खात नाही, मेथीची खात नाही, शापू पण नको वाटते त्याला. मग आता बघा कसं त्याला मग खूप छान झाली म्हणला, त्याने खाल्ली. मस्तपैकी भात केला आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत रोटीसारखी जरी बनवल्या ना चपात्या, तेल नाही लावायचं, बिना तेलाच्या रोटीसारख्या बनवायच्या फुलक्यासारख्या, अशा खूप छान लागते ही डाळ पालक. करून बघा नक्की, मी सांगते म्हणून नक्की करा, खूप छान आहे असं मस्तपैकी. नंतर आपण जी पालक घेतली होती ना थोडीशी शिजवून, नंतर ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. ह्याला उकळी फुटल्याच्या नंतर मग त्याचा कलर पण जात नाही बघा, ग्रीन कलर किती छान आहे तशी पालकाची भाजी दिसते. नंतर आपण उकडून घेतल्याच्या नंतर त्याचा थोडासा कलर डाऊन होतो आहे. असे थोडी पाण्यात उकडल्यावर मग नाही होत. कुकरमध्ये जर घातली ना ते डाळ आणि पालक एकत्र शिजवतो, तर आम्ही गावाकडे तशी पद्धतीने करायचो पालक. आता म्हणलं आता थोडीशी वेगळी पद्धत वापरावं. काल मी त्यांचा ब्लॉग बघितला ताईंचा आणि म्हणलं आज ट्राय करावं थोडीशी बघून, नाही का. खूप छान, खरंच टेस्टी. हिंग नाही, हिंग टाकल्यावर तर अजूनच छान लागेल, पण माझ्याकडं नव्हतं हिंग. मग जे असेल त्याच्या हिने केली, बऱ्यापैकी प्रयत्न केला चांगली करायला, पण त्याची टेस्ट खूप छान आलेली आहे बघा. मस्तपैकी असं फ्राय करून घेतलं. भातासोबत पण छान लागतं. जिरा राईस भात करायचा आणि मस्त ही डाळ पालक. स्वयंपाकाचा जर कंटाळा आला तर हे करून बघायचं. नंतर हे तीळ म्हणजे काय, तीळ कशासाठी घेतले तुम्हाला असं वाटेल की हे तीळ मी तिळाची भाकर करणार आहे. आमच्याकडं संक्रांतीच्या महिन्यामध्ये नाही का, पुसाच्या महिन्यामध्ये संक्रांतीच्या भोगीला नाही का, भोगीसाठी अशा तिळाच्या भाकरी करतात. रविवारी पण असं तिळ लावून भाकरी करतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते, आमच्याकडे अशी पद्धत असते भाकरी करायची. तीळ ह्या पुस महिन्यामध्ये तिळाच्या भाकरी खाल्ल्याला चांगल्या असतात. थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकर आणि तीळ तीळ आणि बाजरीची भाकर ह्याच्यामध्ये गरमी असते, उष्णता असते, म्हणून थंडीच्या दिवसात हे आवर्जून खाल्ले पाहिजे. आमच्याकडं तर बाजरीची भाकर खूप आवडती सर्वांना, प्रज्वलला सोडून बाकी सगळ्यांना बाजरीची भाकर आवडती. मस्त अशी तीळ लावून बाजरीची भाकर करत होती. तोपर्यंत भाजी बनत होती इकडं. मस्तपैकी भाकर, भाजी, भात असं तयार झाला होता मुलांना खाण्यासाठी. नाश्त्यालाच केलं होतं ही, दुपारचे वगैरे नाही, म्हणलं कुठं करत बसायचं ना दुपारी. सकाळी एकदा नाश्ता केला की दुपारी एवढं मुलं जेवत नाही, त्याच्यामुळे मी सकाळच्या नाश्त्यालाच बनवलं होतं हे. छानपैकी बाजरीची भाकर, पालकाची भाजी थोडीशी पातळ केली होती, जास्त काही घट नव्हती केली, भातासोबत पण खायची होती. त्याच्यामुळं थोडं पाणी जास्त टाकलं होतं. ढाबा स्टाईल अशी पालकाची भाजी, मस्त बीट, टमाटे, कांदे, लिंबू असा भात वगैरे. पिवळ्या कलरचा भात केला होता प्रज्वलसाठी. आम्हाला दुसरा जिरा राईस पण केला होता, ते कुकरला लावला होता, त्याच्यामुळे ते नाही दाखवला तुम्हाला. मस्त छान हिरवेगार वाटाणे, काल बाजारातून सगळं आणलेलं साहित्य होतं. सगळं पावभाजी बनवायची होती, पण पावभाजीपेक्षा ही पालकाची भाजी, भाकर हे आपल्या घरचं खाल्लेलं खूप छान असतं आणि पौष्टिक असतं मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी चांगलं असतं बघा. थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून बघा. बाजरी किंवा रोटी चपातीसोबत जरी खाल्ली भाजी तरी छान लागते आणि भातासोबत खाल्ली तरी छान लागते. आता काय मला परत भाजी वगैरे बनवायची गरज नाही. दुपारच्याला आणि सकाळच्याला मुलांना हीच ठेवणार आहे बघा. प्रज्वलला पण खूप आवडली, तो मला थांबा आता मी पण खाऊनच दाखवतो तुला. मग तो पण आला आणि त्याला कधी बाजरीची भाकर नसती आवडत, पण बघतोय मला ट्राय करून कशी लागते, तर खातोय अशी बाजरीची भाकर आणि भाजी. त्याला पण आवडली, थोडंच खातो, आधी बघतोय कशी लागते कशी नाही. छान आहे म्हणला, टेस्ट चांगली लागते. एवढं काय पूर्ण खाल्लं नाही त्याने, त्याला बाजरीची भाकर आवडत नाही, त्याच्यामुळं त्याने ठेवून दिली. ते म्हणलं मला चपाती कर नाही तर भात कर, मला नको बाजरीची भाकर, असा प्रज्वल आहे. कधी खाणार मुलं भाकरी वगैरे काय माहिती आता. तर त्याला चपाती बनवावं लागेल किंवा भातासोबत खाईल तो. मग वाटाणे वगैरे आणले होते काल. वाटाणे तर सगळ्यांनाच आवडतात, आणले ना असेच कच्चेच खाऊन टाकतात.
भाजीला तर काय ठेवत नाहीत. बीट वगैरे आणलं होतं. बीट पण चांगलं असतं मुलांसाठी. सगळ्यांनाच आम्ही सगळ्यांना देत असते मी बीट खायला सकाळी सकाळी कट करून. कांदे, बीट सगळंच मुलांच्या पण पोटात गेलं पाहिजे. भात वगैरे प्रज्वलला भात आणि भाजीच खाणार आहे. तो भाकर नाही खाणार. नाही तर मला रोटी करून द्यायला लागेल त्याला. त्याच्यापुरते दोन्ही 2-3. चला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.